आता असं वाटतंय आजारी पडतोय, त्यावेळेस काय होतं आपली इम्युनिटी पॉवर घटते. अमृतधारा काय करते, इम्युनिटी पॉवर बिल्डअप करते. ते त्याचं मुख्य कारण आहे. किंवा कोणाचं पोट दुखतंय असं वाटतंय आपल्याला नाही का, वारंवार आपल्याला वॉशरूमला जावं लागते, तरी पण अमृतधारा घेतली तरी चालते. काय काय पाहिजे आपल्याला, कंटाळा का एका जागेवर. अमृतधारा हा गोसाळा काय करायचं, वाळलं ना ताई एक गोसाळा सापडतंय बघ पुढं वाळलेलं तसंच राहिलं. हा गोसाळं वाळलं म्हणजे फळ झालं, पूर्ण वेल लागले, त्याला भरपूर गोसाळे लागते, झाडांवर वगैरे वाढतं. ते वाळलं की ते खाली पडतंय. खाली पडलं की काय करायचं, पुढच्या बाजूने मागच्या बाजूने कट करायचं, बिया काढून घ्यायच्या. बिया काढून घेतल्या की त्याचं काय करायचं, 4 भाग करायचे किंवा 3 भाग करायचे. वरचं कातड काढून टाकायचं, आतमध्ये जाळी निघते. ती जाळी आपल्याला घासणीला वापरायची. हा वाळलं ना वेलीवरती, मग त्याची लाईफ वाढते. घरात ठेवल्यावर मग काय होतं, कच्चं असलं की लाईफ कमी होते. हा मग लाईफ कमी असली की ती घासताना काय होणार, तुटणार. अमृतधारासाठी 100 ग्रॅम भीमसेनी कापूर, 100 ग्रॅम अजवाइन अर्क. अजवाइन अर्क, अजवाइन हो हा, अजवाइन बी म्हणतात त्याला, अर्क म्हणतात. 100 ग्रॅम पुदिना सत्व, पुदिना सत्व 100 ग्रॅम. खडेच येतात 100 ग्रॅम, तीनही 100 ग्रॅम. 100 ग्रॅम भीमसेनी कापूर, 100 ग्रॅम अजवाइन सत आणि 100 ग्रॅम पुदिना सत. आता बघा याच्यामध्ये ना लवंग तेल आहे आणि तुळस तेल आहे 20-20 ग्रॅम. लवंग तेल, तुळस तेल. फक्त उन्हाळ्यात ही तेल आहेत ना, 2 तेल उन्हाळ्यामध्ये वापरायचे, थंडीमध्ये पावसाळ्यात वापरायचे नाही. लवंग तेल 20 ml. 20 ग्रॅम, हा 20 ml. तुळस तेल 20 ग्रॅम 20 ml. काही पण चालेल. उपयोग होतो त्याचा, कणकण येणे, ताप येणे, कणकण, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, जंतू संसर्ग झाला असेल तर जंतुनाशक पण आहे, कीटाणुनाशक पण आहे. कसं वापरायचं ते सांगा ना. का सांगतो ना. ताप, सर्दी, अंगदुखी, पोट मध्ये गडबड असेल, पोटदुखी, सर्दी खासी ते पण चालतं, सर्दीला चालतं ना. सर्दीला पण चालतं. आता घेणार कसं, पाण्यातून 4 थेंब, पाण्यातून 4 थेंब. लहान मुलं असेल तर 2 थेंब. किंवा खांडसरी वरती टाकून, खांडसरी वरती टाकून घेऊ शकतो. म्हणजे खांडसरी असली त्याच्यावर 4 थेंब टाकले की खाऊ शकतो ते आपण. किंवा लहान मुलं आता पित नाहीत, मग साखरेबरोबर 2 थेंब त्याच्यावर टाकले खांडसरीवरती, ते खाऊ शकतो. असं गुळाव पण चालतं, पण खांडसरी बेस्ट आहे. गुळ पण चालतो, गुळाला पण काय अडचण नाही. किंवा मग पाण्यातून तर अतिउत्तम. 2 ते 3 वेळा दिवसामधून 2 ते 3 वेळा घेऊ शकतो आपण. लहान मुलं किती वयाची सुरू
आता ऍक्च्युली ना आयुर्वेदामध्ये लहान आहे ना 14 वर्षापर्यंत म्हटलंय, तर तोच संदर्भ घ्यायला पाहिजे मला असं वाटतंय. लहान म्हणजे 14 वर्षापर्यंत. 5 वर्षापर्यंत 5 वर्ष चालेल. हा 0 ते 14 थोडक्यात. जर लईच लहान असेल तर मग एकच थेंब द्यायचा. अमृतधाराचे घटक किती आहेत? 3 की 5? तीन आहेत. आणि उन्हाळ्यामध्ये हे 2 तेल आपण त्याच्यामध्ये ऍड करतो की आता बघा. आणि तेल करत असताना तेल मार्केट मधून आणलं की ते कसं काय? तुळस तेल तर आम्हाला भेटलंच नाही. लवंग तेल मिळालं, लवंग आणले भाऊकडून आलेली, त्याच्यावरती तेल काढलं, तेच वापरलं. तुळस आपण घरी करू शकतो.